आता तुम्ही विचारू शकता. ते फक्त एक त्यांनी प्रस्तावना केली फक्त. कमीच बोलू का याची? थोडंसं तुम्ही सांगा, कारण की आपण मार्च पासून जे आपण केलंय त्याच्याबद्दलचं अपडेशन द्या. आता ही राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की 2008 पासून सुरू झाली. परंतु हयात असताना दिवा पाटील साहेबांनी स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्यात, कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते. त्यांचे जे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे. त्याच्यानंतर 2008 पासून चालू झाल्यानंतर आपण मधल्या काळात पाहिलं असेल, खूप मोठं आंदोलन उभं राहिलं. मला वाटते लाख लोकांचं आंदोलन झालं, ज्याची दखल राज्य सरकारने घेतली. त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला. आता तो प्रस्ताव पाठवून साधारणतः 3 वर्ष झाली. मी खासदार झाल्यानंतर मीही याच्यात पाठपुरावा केला. एक समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला. मी जेव्हा पत्र लिहिलं, मलाही पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन आहे. त्यानंतर जेव्हा 4 जूनचा मोर्चा होता, बराच म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल, तर ती रॅली 4 जूनची होती ना, 4 का 24 जून? हा 24 जून बाईक रॅली होती. 24 जूनची जी रॅली होती, त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते, कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं, आणि तरीसुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो. पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली, तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता. आणि तिथं मग आम्ही थांबलो. मी जे आमचे अध्यक्ष होते दशरथ पाटील साहेब यांच्याशी चर्चाही केली. ते बोलले का संजू नाईक साहेब येतात, आम्ही अर्धा तास थांबलो. ते न आल्यामुळे आम्ही रॅली चालू केली. परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं का काहीतरी नामकरणाच्या बाबतीत अडथळा आहे. आणि म्हणून मग मी 30 जुलैला स्वतः लोकसभेत बोललो. संसदेत बोलल्यानंतर खरं म्हटलं तर ते आम्हाला उत्तर यायला हवं होतं आतापर्यंत, परंतु त्या बाबतीत आता मला उत्तर नाही परत आलं. आणि म्हणून आता जसा जसा कालावधी लोटत गेला आणि याचं उद्घाटन विमानतळाचं हे जवळ आलं, जवळजवळ तुम्हाला माहिती असेल 30 सप्टेंबर हे नक्की झालं होतं. तर त्याच्यामुळं साहजिकच त्याच्या अगोदर शासनाचं लक्ष वेधायला हवं किंवा शासनाला जागे करायला हवं, म्हणून मी ती कार रॅलीचं आयोजन केलं. कार रॅलीचं आयोजन झालं. कार रॅलीच्या आयोजनानंतर आत्तापर्यंत तरीसुद्धा शासनाने भले 30 तारखेचं पोस्टपोन झालं, परंतु आता मला वाटतं 8 तारखेचा उद्घाटनाचं आहे. आणि आमचं तेव्हाही म्हणणं होतं, आजही म्हणणं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की उद्घाटनाच्या वेळेस राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव असेल, तर त्याप्रमाणे शासनाने जसं बोललंय तसं चालावं. अन्यथा आमचं आजही म्हणणं आहे, मागच्या मीटिंगमध्ये तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो, शनिवारी म्हणजे साधारणतः 10 दिवसापूर्वी जी नवी मुंबईमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये नंतर मग सगळे आले होते, सर्वपक्षीय होते, मीही होतो. त्याच्यात आमचा निर्णय झाला की बा ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ. मला विचारणा झाली का तुझं काय म्हणणं आहे? मी बोललो ठीक आहे, मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं की 100% हेच नाव लागणार आणि आम्ही लावणारच, एवढं बोललं तरी ठीक आहे, आपण पुढचे आंदोलन किंवा जे असेल ते स्थगित करू. त्यांनी सांगितलं ठीक आहे, 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री महोदयांची आपण मिटिंग घेऊ. त्या गोष्टीला आता 10 दिवस झाले, अजून नाही मुख्यमंत्री महोदयांची मिटिंग झाली. आणि योगायोगाने बघा, मागच्या सोमवारी आपल्याला कल्पना असेल, मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते, गुरुवारी मुख्यमंत्री महोदय नवी मुंबईत होते. पण तरीसुद्धा या समितीसाठी कुठल्याही प्रकारची वेळ दिलेली नाही. आणि त्याच्यामुळे एकंदरीत सगळ्या बाबतीत विचार केला तर संशयाचं वातावरण आहे. आणि अनेक चर्चा येतात, ह्या नावाविषयी चर्चा चालू आहे, त्या नावाविषयी चर्चा चालू आहे. परंतु सत्ताधारी पक्षाचे लोक बोलताना सांगतात की नाही, महाराष्ट्र शासनाने तो ठराव पाठवलेला आहे आणि केंद्र त्या बाबतीत विचार करत आहे. माझं म्हणणं 3 वर्ष झाले, अजून तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सुद्धा आला नाही. आपण सांगा ना, 3 वर्षात केंद्राच्या किती कॅबिनेट बैठका झाल्या असतील? पण जर तुम्हाला द्यायचंच आहे, महाराष्ट्रातून एकच नाव गेलेलं आहे आणि केंद्र सरकार सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तर मग अडलंय कुठं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी
थोडंफार का ना सुद्धा आमच्या लोकांमध्ये संभ्रम आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा येत्या 6 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. साधारणतः 2 ते 3 लाख लोक घेऊन आमच्या समाजाची सगळीच लोक येतील. समाजाची सोडावं, ॲक्च्युली दिवा पाटील साहेबांनी जे काम केलेलं आहे सगळ्याच समाजासाठी केलेलं आहे ना. स्त्री भ्रूण हत्येचा जो कायदा केला हा सगळ्या देशभरातील आमच्या माता भगिनीसाठी केलेला आहे. जो जमिनीचा 12.5% कायदा झाला देशभरातील शेतकऱ्यांसाठी झालेला आहे. कुळ कायदा, या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर आम्ही सगळ्यांना आवाहन करणार आहोत. आणि यावेळेस धडक म्हणजे मोर्चा आमचा जो असेल हा विमानतळाच्या दिशेने असेल. आणि आम्ही तेव्हाही बोललो, आजही सांगतो, जर दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर हे विमानतळ आम्ही चालू होऊ देणार नाही. चालू होऊ देणार नाही म्हणजे त्याचा अर्थ तेच आहे ना, आम्हाला आत सोडणार नाही, पण बाहेरून तर आम्ही सगळं काही करू शकतो ना. रामचंद्र ठाकूरने काल प्रेसमध्ये सांगितलं की तुम्ही तुमचा काय याच्याशी संबंध नाही, तुम्ही आज कुठे होतात ते दिवस, आता अचानक श्रेय घेण्याकरता तुम्ही आलात. बघा एक सांगू का, रामशेठ ठाकूर साहेब आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आदर करतोय. परंतु खरं म्हटलं तर या आंदोलनाशी त्यांचाही पहिले काही संबंध नव्हता. तेही 2021 नंतर याच्यात आले. जे खरं मोठं जनआंदोलन झालं होतं ना जेव्हा, तेव्हा रामशेठ ठाकूरही नव्हते, मीही नव्हतो, कोणीच नव्हतं. तेव्हा ह्या सगळ्या ज्या आमच्या संस्था सागरी जेवढे काय आमच्या संस्था आहेत भूमिपुत्रांच्या, या सगळ्या संस्थांनी ते आंदोलन केलं होतं. त्यावेळेस कोण नव्हतं. पण बघा आता ठीक आहे, त्याविषयी रामशेठ ठाकूर साहेब बोलले. मी आजही सांगतो का ठीक आहे, ते आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहे, आम्ही त्यांचा आदर करतो. पण त्यांनी पण आमचा आदर करायला हवा, अनादर तर करू नये कमीत कमी. बरोबर आहे ना. आता ते जर समजा आता बोलता बोलता आम्हाला उपरी बोलत असतील, पुऱ्यांना कोणी डोक्यावर घेतले हे रामशेठ ठाकूर साहेबांनी मला सांगू नये. आणि मी हेही सांगतो की मी आजही त्यांना विनंती करतोय, तर मी खूप रिस्पेक्टिव्ह माणूस आहे, मी तुमचा आदर करतो, तुम्ही माझ्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. परंतु तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य कराल तर या अशा प्रकारच्या वक्तव्यामध्ये बाळामामा तुमच्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. मला काहीही बोलता येतं. परंतु सध्या विषय काय आहे, सध्या विषय हा आहे की त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे, स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. सध्या रामशेठ ठाकूर साहेब, बाळामामा सगळे बाजूला ठेवा. 6 तारखेच्या आंदोलनाला रामचंद्र ठाकूरांचं आमंत्रण करणार आहात? करणार ना, मी सगळ्यांना आमंत्रण करणार. आणि अगोदर पण सांगतो, त्यांनी कबूल केलं ना, तर तेव्हाही त्यांना आमंत्रण. आता त्यांच्या कालचे ती हे वाचलं मी, त्यांनी सांगितले का माझंही नाव घेतलं. तर ॲक्च्युली आमची त्या दिवशीच्या मिटिंगमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांचं नावच नाही आम्ही घेतलं. आता ते कुठल्या मीडियावाल्यांनी कोणी नाव घेतलं असेल ते त्यांनाच माहिती. पण आम्ही स्वतः नव्हतेच तर नाहीच नाव घेणार ना, कशाला नाव घेणार. सर, जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा ह्याला विमानतळाला नाव द्यायचा प्रस्ताव आला होता, त्याचवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असं एक वक्तव्य केलं होतं की हे मुळात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा एक भाग असल्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. त्यामुळे एखाद्या विमानतळाला एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव दिल्यानंतर ते नाव म्हणजे जो विमान कायदा आहे त्याच्यानुसार नाव बदलता येत नाही. तुम्ही आता खासदारात दिली, त्यामुळे ती अडचण निर्माण होते का असं मला वाटतंय का? नाही नाही, बघा एक लक्षात ठेवा, मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ हे फरक आहे, हे फरक आहे ना. आणि एक लक्षात ठेवा, हे असं विमानतळ आहे ज्याची फक्त घोषणा झाली 2008ला आणि त्याच दिवशी मागणी झाली तर या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं. त्याच वेळेस 2008ला म्हणजे. आणि हे जे असं त्या विमानतळाचं नाव वेगळं आहे, या विमानतळाचं वेगळं आहे, उद्या पुण्याचाही वेगळा पार्ट चालू आहे, सगळीकडचे चिपी विमानतळ आहे त्यांच्या नामकरणाचा एक वेगळा विषय आहे. हे सगळे वेगवेगळे विषय आहेत. पण तुम्ही पाहिलं असेल या सगळ्यात जास्त आग्रही मागणी आंदोलन हे या विमानतळाच्याच नामकरणासाठी झालेलं आहे. बाकी कुठल्या विमानतळाच्या नामकरणासाठी झालेलं आहे तुम्ही मला सांगा ना. स्थानिक भूमिपुत्र एवढे कधी एकवटले आहेत? म्हणजे तुमचा मुद्दा बरोबर, तो त्याच्या ह्याने कोण आहे की किमान त्यामुळे विमान जो एअरपोर्टचा जो हे आहे त्यामुळे ते कायद्यानुसार ती अडचण येते. कारण की केंद्राकडे तो प्रस्ताव गेला 3 वर्षांपूर्वी, त्याच्यानंतरही प्रस्ताव दिल्यानंतर तो जो हे आहे त्या कायद्यानुसार ही अडचण येते का नामकरणाची? नाही नाही, कॅबिनेटमध्ये जर तो मंजूर होत नसेल
त्यांच्यात केंद्रीय याच्यामध्ये, तर ती अडचण आहे का? मला तो आहे विचारायचं तुम्हाला. नाही बघा, कायद्यानुसार अडचण असते तर माझ्याकडे एक पत्र आहे, मी तुम्हाला देतो. केंद्र सरकारने मला उत्तर दिलेलं आहे. केंद्रीय मंत्री महोदयाने राममोहन नायडू साहेबांनी 4 जूनला, मी मेमध्ये त्यांना ॲप्लिकेशन दिलं होतं किंवा या विमानतळाला असं नाव देण्यात येतं. तर त्यांनी मला पत्रात दिलेलं आहे की बाबा या महाराष्ट्र शासनाकडून ठराव येऊन एकच नाव आलेलं आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल विचार करत आहे, केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जर तसं काय असतं तर कायदेशीर त्यांनी सांगितलं असतं किंवा अशी आमची अडचण आहे. पण हा कायदेशीर भागत नाही हो याच्यात. बरं अरे सर, मुंबई नवी मुंबई हे extension नाही आहे. वेगळं आहे. म्हणजे जर तुम्ही ज्याप्रमाणे म्हणतात की आम्ही आंदोलन करणार 7 तारखेला, बरोबर आहे, आणि 8 तारखेला हे उद्घाटन होणार. मग उद्घाटन होताना विमानतळाचं होता काय बिना नावाचं जे उद्घाटन होतं, नवी मुंबई सांगितलं ना, म्हणून तुम्हाला सांगितलं ना. आता ते काय बोलतात, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे तुम्ही जे बोलता ना ती कायदेशीर अडचण नाही. मुंबई एअरपोर्ट वेगळं आहे, नवी मुंबई वेगळी आहे. तर तुमच्या आंदोलन कशाबद्दल असेल तुम्ही बोलताय? नाही आम्ही बघा, आमचं आंदोलन म्हणजे आम्ही एक कराव्या गावाचं लोकेशन ठरवलेलं आहे. तिथे सगळे लोक जमतील, तिथून आमचा लॉंग मार्च निघेल करावे गाव, तिथून आमचा लॉंग मार्च निघेल आणि तिथून आम्ही विमानतळाच्या इथे प्रवेशद्वारावर जाऊ, धडक मोर्चा देऊ आणि तिथे अर्ध्या तासाचं हे होईल, भाषण होईल. 5 ते 6 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मी कृती समितीच्या अध्यक्षांना भेटलो स्वतः गुरुवारी. त्यांना मी हे सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं काय होतं की आपण दसऱ्याच्या नंतर बसूया आणि चर्चा करूया. तर मला एक सांगा, 8 तारखेला उद्घाटन होते. आता हे काल ते जे नोटिफिकेशन निघालं कामासंदर्भात किंवा एअरपोर्ट चालू करण्याचं लायसन्स, तर त्याच्यात पण नाव आलं. तर आता आपण बसायचं कधी, ठरवायचं कधी, असं चालतं का? नाही अजून तरी नाही. सर्व पक्षीय नेत्यांनी जर इथल्या प्रस्तावासाठी आग्रही राहते, ते आता मलाही कल्पना नाही. सगळे भेटतो बाकी, ते त्यांच्या संस्थेत जाऊन भेटले, मी माझ्या संस्थेत जाऊन भेटलो, केंद्रीय मंत्री महोदय सगळे भेटले. संसदेमध्ये प्रश्न विचारल्याशिवाय आहे ना. अरे मी नाही कुठं सांगतो, जेव्हा मी खासदार नव्हतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जायचो. आता मी खासदार झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या, बरोबर आहे, आणि मी माझ्या जबाबदारीने आता वागायला लागलो. मला माझी जबाबदारी कळली म्हणून मी बघा, एक लक्षात ठेवा, ही मला करायची गरज नव्हती. साधारणतः 1.5 वर्षापासून हे सगळे शांत होतं, सगळं शांत होतं. आणि 24 जूनच्या रॅलीमध्ये जर सगळी सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्ष सगळे लोक आले असते ना, तरी सुद्धा मी आंदोलन नसतं केलं. पण कोणीच नाही दिसत, एकही माणूस नाही. 24 जूनच्या रॅलीलाही कृती समितीला विश्वासात घेतलं नाही असा आक्षेप होता. आपण नाही, कृती समितीचीच रॅली होती, रॅली कृती समितीचीच होती. माझी नाही बोलत मी. 24 जूनची कृती समितीची रॅली होती. आपल्या दिवाना अभिवादन करायला ही रॅली काढताय असं तेव्हा सांगण्यात आलं, असं काल आक्षेप घेतले. आक्षेप नाही. मी जे बोललो किंवा रामशेठ ठाकूर साहेब जे बोलले ते बरोबर बोलले. कारण मी ॲक्च्युली सांगतो, माझा विषय काय होता की सगळे शांत झाल्यात, कोणी विषय घ्यायला तयार नाही. 24 जूनच्या रॅलीमध्ये एकही सत्ताधारी पक्षाचा माणूस आला नाही, म्हणजे नक्की काहीतरी अडचण तर आहेच, बरोबर आहे. म्हणून फक्त सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, आणि कृती समिती एकटीच काम करतो अशातला भाग नाही. अनेक संस्था आहेत, आता यांची आगरी कोळी युथ फाउंडेशन संस्था आहे, अशा अनेक आमच्या संस्था आहेत ज्या काम करतात याच्यासाठी. या सगळ्या ज्या संघटना एवढे वर्ष काम करतात त्यांना समर्थन देण्यासाठीच मी गेलो होतो. मी तेव्हाही बोलतो, आजही बोलतो. परंतु आता ठीक आहे, आता तुम्ही वेळ बघत असाल, आता तर उद्घाटनाची वेळ आली. आता हे लोक काय बोलतील, किती दिवस काय सांगत होते की उद्घाटनाच्या अगोदर नाव लागणार किंवा उद्घाटनानंतर नाव लावणार. आता काय उत्तर आहे यांच्याकडे? नाही, पण आता कृती समितीची भूमिका तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोबाईल झाले आहे वाटते. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या लोकांची भूमिका काय आहे या संदर्भात? बघा, सध्या तरी असा विषय होता, आमच्या समाज बांधवांचं, भूमिपुत्रांचं म्हणणं असं होतं की याच्यात कुठलाही राजकीय पक्ष किंवा इतर म्हणजे या एरियात सोडून इतर बाहेरच्या कुठल्या नेत्याचा आपण सहभाग नाही घेतलेला बरं आहे. इथल्याच नेत्यांना, स्थानिक भूमिपुत्राच्याच नेत्यांना नेतृत्व करू द्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू, असा प्रकारचा तो सगळा ठराव होता. म्हणून त्याच्यामुळे आपण कोणाला इन्व्हॉल्व केलं नाही. पण बघा,
आव्हान तर सगळ्यांच की आता मागे जेव्हा मी गेलो होते तर सगळे शेकापचे जयंत पाटील साहेबही आले होते, बरोबर आहे. काँग्रेसची लोकही होती सगळे सोबत, शिवसेनेची लोकही होती, शिवसेना उद्धव गटाची लोक होती, सगळे होते. असं काही नाही, म्हणजे जे स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांना आपण आवाहन केलं आणि ते सगळे लोक आपल्या याच्यात होते. असं किती मोर्चाला किती सहभाग असू शकतो? 2 ते 3 लाख लोक असतील आणि तेही सांगतो एवढ्या कमी वेळात आहे म्हणून. तर हे आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतोय, आम्ही परवाच्या दिवशी ठरवलं ऑलरेडी, परंतु काल जेव्हा ते सगळं हे आलं एअरपोर्ट चालू करायचं, हा नामकरण झालं, मग ही अर्जंट मी मला वाटतं मी कालच सगळ्यांना मेसेज टाकले आणि ही आज मीटिंग लावली आहे प्रेस कॉन्फरन्स, आणि इथून आता परमिशनसाठी चाललोय नवी मुंबईला. म्हणजे हे सगळं आम्ही आज करतोय आणि तुम्ही विचार करा माझ्याकडे 4च दिवस आहे. परंतु तुम्हाला कल्पना आहे मागची रॅली सुद्धा मी 5-6 दिवस अगोदरच काढली होती, त्या रॅलीला किती प्रतिसाद होता आपणही पाहिला असेल. त्याच्यामुळं आता तर लोकांच्या भावना ज्या आहेत ना त्या खूप तीव्र आहेत. नामकरणाचा विषय केंद्र सरकारकडे आहे, पण कागदोपत्री काल झालं, काल त्यांचं नोटिफिकेशन निघालं आणि एअरपोर्ट चालू करण्याविषयी त्यांना लायसन्स दिलं आणि त्या लायसन्समध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिहून आलं. तुम्ही त्याच्यामध्ये पत्र मांडणार संजयनगर असेल, गणेशनगर असेल आणि दिवाळीची उंची कुठेतरी कमी करतात त्या सत्ताधारी विमानतळाची उंची कशासाठी वाढवतात, कोणासाठी वाढवतात? बघा एक सांगतो, दिवाणची उंची सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कमी होऊ शकत नाही. उलट आम्ही त्या दिवा पाटील साहेबांच्या नादात राजकारण करायला गेलो ना तर आमची उंची आहे ती पण संपून जाईल. बरोबर. त्याच्यामुळं हा उंचीचा विषय नाही आहे, फक्त काही वेळा राजकीय अडचणी असतात, काही राजकीय अडचणी असू शकतात. आता ते मला माहीत नाही काय अडचणी आहेत, असूही शकतात. तसं काही एकाच भाग असेल म्हणून प्रत्यक्ष सहभागी नाही होत. आता मागच्या मिटिंगला सुद्धा संजीव नाईक साहेब आले, रामशेठ ठाकूर साहेब आले. माझं म्हणणं काय होतं की खरं म्हटलं तर जबाबदार गणेश नाईक साहेब आहेत, त्यांनी यायला पाहिजे. प्रशांत ठाकूर साहेब आहेत जे आमदार आहेत त्यांनी यायला पाहिजे, असं माझं म्हणणं होतं. पण ठीक आहे, कदाचित त्यांचा कार्यक्रम असेल नियोजित किंवा वेळ नसेल किंवा काय अडचण असेल, पण आता तरी कमीत कमी याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र व्हावं. कोणी नेतृत्व करावं याच्यात काहीही वाद नाही. मी आत्ता या क्षणाला सुद्धा सांगतो, आत्ता या क्षणाच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर नाईक साहेबांनी मला फोन केला तर ते नेतृत्व मी करतो. मी तुम्हाला आत्ताच सांगतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार आहोत. ज्या नवीन मुंबईकरांनी त्यांना वाढवलं, मोठं राजकारणी बोलवलं, ते काय येत नाही उपस्थित का नव्हते? कारण काय त्यांनी दिलंय का? ते आता तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. निवडणुकीपासून करण्यात आली, अनेक शेतकरी लोक तिकडे लोक आले, तेच का नाही? नाही, ते आता तुम्हाला त्यांना विचारायला लागेल, कारण मी छोटा आहे ना. सर ते पत्र तुम्हाला कधी आलेलं आहे काय राममोहन रेड्डीचं? ते 4 जूनला 4 जूनला आलंय. 4 कॉपी द्या मला माहिती पाहिजे. आहे ना, 4 आणि तुमचं पत्र आहे कॉपी. तुम्ही नंतर एव्हिएशन मिनिस्टर्स बरोबर झालं बोलत तुम्ही त्यानंतर भेटलो होतो ना, परत पत्र दिलं होतं ना. बाळामामा, मी 30 जुलैला जेव्हा संसदेत बोललो ना त्याच्यानंतर सुद्धा भेटलो. मुरलीधर मोहोळ साहेबांना सुद्धा भेटलो. त्यांचं उत्तर एकच येतो टिपिकल, का विचाराधीन आहे. या आंदोलनात म्हणजे कालपर्यंत जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नाव झालं तोपर्यंत हे विचारधीनच आहे. हा, अरे कालची रामशेठ ठाकूर साहेबांची तुम्ही बाईट बघितली ना, ते काय बोलले, का चालू होण्याच्या अगोदर नाव देणारच आहे विमानतळावर. तर आता अजून नोटिफिकेशन निघत नाही, अजून चान्स आहे, संधी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 7 तारखेला संध्याकाळपर्यंत येऊ शकतं. 7 तारखेला कॅबिनेट आहे केंद्राची, कदाचित त्या कॅबिनेटमध्ये घेतला होऊ शकतो. नाही पण आता एवढं सगळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय आता ते का उठवत नाही तर त्यांचा विषय. नाही, पण बघा एक लक्षात ठेवा, हा विषय जो आहे ना हा कुठल्या एका पक्षाचा किंवा कुठल्या एका नेत्याचा विषय नाही, हा पूर्ण स्थानिक भूमिपुत्रांचा विषय आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी संघटित व्हावं. हे मी तुम्हाला सांगितलं ना, मागे एका पत्रकाराने मला विचारलं तर तुम्ही कपिल पाटीलला समर्थन द्याल का, कपिल पाटील तुम्हाला समर्थन देईल का. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं का आम्ही एकमेकाला देऊ का माहीत नाही, पण आम्ही दोघे दिवा पाटील साहेबांना समर्थन देतो आणि विषय तोच आहे ना, तसंच व्हायला पाहिजे. आता तुम्ही सांगितलं बरोबर, तर आतापर्यंत एक 3 ते 4 मिनिटं आणि मग पुढे मी बोलेन. थोडीशी क्रोनॉलॉजी तुम्हाला जर लक्षात येईल पूर्ण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीची, ते सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे सर्व पत्रकार बांधवांना. थांबा जरा 2 मिनिटं.
मी स्वतः CA निलेश ज्ञानेश्वर पाटील, मी अध्यक्ष आहे आगरी कोळी युथ फाउंडेशन, आणि या 5ही जिल्ह्यातल्या ज्या सागरी संघटना आहेत जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांच्या, त्या संघटनांचा मी एक मुख्य समन्वयक या नात्याने आपल्यासोबत सध्या संवाद साधतो आहे. सगळ्या आधी पुन्हा एकदा नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण आज जे जमलेलो आहोत ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव लागावं या उद्देशानं जे आंदोलन उभं आहे त्यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि मला म्हणजे दिबा पाटील साहेबांवर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ते एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले पहिल्या आघाडीचे नेते होते, ज्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिलेली आहे. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा कायदा सारखा देश स्तरावरचा कायदा देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलेलं आहे. त्याचबरोबर कुळ कायद्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना, कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचं खऱ्या अर्थाने मालक करून देणे, महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या, हे काम दिबा पाटील साहेबांनी केलेलं आहे. ओबीसी आरक्षणाचं महाराष्ट्राचं नेतृत्व दिबा पाटील साहेबांनी केलंय. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. 12.5% पुनर्वसन कायदा, जो जमिनीच्या बदल्यात जमीन दिला जातो, तो कायदा आणण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलेलं आहे, जो पुढे जाऊन देश स्तरावरती लागू झालेला आहे. त्यामुळे देश स्तरावरचं इतकं मोठं काम करण्याचं काम जे आहे ते दिबा पाटील साहेबांनी केले, जे राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते. आणि त्यांच्या हयातीत असतानाच दिबासाहेब 2013ला वारले, पण 2008 पासून या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून त्या विमानतळाला दिबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी अगदी तळागाळातल्या स्तरावरनं, भूमिपुत्रांमधनं आणि इतर सगळ्या स्तरातनं येत होती. दिबासाहेब हयातीत असताना त्यांनी कधी स्वतःचं नाव कुठल्या वास्तूला किंवा कुठल्या गोष्टीला दिलं नाही. त्यांनी अनेकदा महात्मा फुलेंचं नाव असेल, भाऊराव पाटलांचं नाव असेल, यांची सगळ्यांची नावं त्यांनी त्यांच्या आदर्शांची दिलेली आहेत. पण 2013ला जेव्हा ते वारले त्याच्यानंतर ही मागणी जास्त तीव्र स्वरूपात पुढे यायला लागली. 2010ला सुद्धा ही मागणी केली गेली होती. 2015ला मुख्यमंत्र्यांकडे आणि केंद्रीय एव्हिएशन मिनिस्ट्रीकडे या संदर्भात ही मागणी अधिकृतरित्या केली होती. त्याचे डॉक्युमेंटेशन अवेलेबल आहेत. आणि 2020 मध्ये, डिसेंबर 2020च्या नंतर, जेव्हा आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांनी सिडकोकडे एक ठराव मांडून सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याबद्दल जेव्हा मागणी केली, तेव्हा थोडा लोकांमध्ये एक रोष उत्पन्न झाला आणि ही चळवळ तेव्हा जास्त तीव्र झाली. आणि मग लोकांच्या जे मोठं आंदोलन कोविडमध्ये उभं राहिलं, त्यावेळी 5ही जिल्ह्यातल्या, 5 सागरी जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी हे सर्वपक्षीय आंदोलन उभं केलं. त्यामध्ये सर्वपक्षीय नेते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. त्यावेळी विरोधात असणारे जे बीजेपी मधले बरेच कार्यकर्ते, बरेच नेते याचा भाग बनली. आणि सगळ्यांच्या म्हणजे संपूर्ण जनतेच्या माध्यमातून जे 2021 मध्ये कोविडमध्ये जे आंदोलन उभं राहिलं 24 जून 2021ला, त्याची दखल शासनाला घ्यावी लागली. आणि त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं, पण तरीही त्या कॅबिनेटमध्ये सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्या वडिलांचं नाव बाजूला सारलं आणि दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव हा कॅबिनेटमध्ये मांडला. तेव्हा पहिल्यांदा शिक्कामोर्तब या गोष्टीला शासकीय कागदावरती झाला. पुढे महायुती सरकारचं पण आम्ही कौतुक आणि अभिनंदन करतो की त्यांनी जेव्हा सरकार आलं महायुती सरकारचं, लगेचच त्यांनी ताबडतोब त्याच्या संदर्भातला पुढचा ठराव कॅबिनेटमध्ये घेतला आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव कॅबिनेटमध्ये मंजूर केला. पुढे जाऊन त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हा ठराव मांडला आणि तो सुद्धा पास करून घेतला. ही सगळ्या 2022 मधल्या या सगळ्या हालचाली आहेत. आणि त्यानंतर 2022 मध्ये हा प्रस्ताव केंद्राकडे गेला आणि केंद्राच्या कॅबिनेट मंजुरीसाठी मागची 2 वर्ष तो प्रलंबित आहे. आज तक काय ते झालेलं नाहीये. भूमिपुत्रांची अनेक आंदोलनं झाली आणि अनेक आंदोलनं आजही सुरू आहेत. आणि आता आम्हाला आधी सांगण्यात आलं होतं की विमानतळ उद्घाटन होण्यापूर्वी हे नाव लागेल, पण विमानतळ आता 30 सप्टेंबर तारीख दिली होती, आता 8 ऑक्टोबर तारीख दिलेली आहे आणि ते आता होणारच आहे. हे आम्हाला आपल्या सगळ्यांना लक्षात आहे. पण अजूनही त्या संदर्भात हालचाल झालेली नाही, नामकरण झालेलं नाही. आणि आमचे जी काही समितीतले इतर नेते होते ते त्याच्यावरती थोडेसे मौन बाळगून आहेत. पण मला सांगायला आनंद होतोय की आज समितीतले अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत, जे त्या सर्वपक्षीय समितीचा भाग आहेत आणि त्या सामाजिक संघटनांचा भाग आहेत. या संदर्भात सन्मान्य खासदार सुरेश बाळासाहेब म्हात्रे यांनी जो स्टँड घेतलाय भूमिपुत्रांच्या बाजूनी, की जर का ते नाव लागलं नाही तर आम्ही पुढची भूमिका ते स्वतः स्पष्ट करतील. पण जो भूमिपुत्रांच्या बाजूने आणि नामकरणाच्या बाजूने जो स्टँड घेतलेला आहे त्या स्टँडचं आम्ही बाळासाहेबांचं कौतुक करतो आणि त्यांच्या पाठीशी 5ही सागरी जिल्ह्यातल्या ज्या संघटना आहेत त्या खंबीरपणे उभ्या आहेत. आणि मी विनंती करीन बाळासाहेब, आपण आपलं पुढचं असं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचीच सत्ता दिल्लीत आहे ना. बरं, बघा मला एक सांगा, मुख्यमंत्री याच्यात मधला मार्ग काढू शकतात का नाही काढू शकतात? माझं म्हणणं मी सर्वपक्षीय संबंध सर्वस्कृत आहेत, मग तुम्हाला भेट मिळू शकत नाही का मुख्यमंत्री? नाही, ऍक्च्युली आता यांनी ठरवलं की आपण गणेश नाईक साहेबांच्या तोंडी भेटू, हरकत नाही. मी कशाला भेट घेऊ?
सगळ्यांचे ठरले, सगळे मिळून जा. नाही भेट झाली. बघा मी मागच्या ह्याच्यात आवाहन केलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी मराठा आंदोलनासारखा एवढा मोठा, तुम्हाला माहिती आहे किती मोठा गहन प्रश्न होता, तो मार्गी लावला, तर आमचाही लावावा ना. आम्हाला काय अडचण आहे, आणि ते लावूही शकतात. परंतु आतापर्यंत तरी यांनीच म्हणजे सत्ताधाऱ्यांनी सांगून सुद्धा आम्हाला सध्या वेळही भेटली नाही अजून. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, कृती समितीचे अध्यक्ष आहेत, ते त्या पक्षाशी संबंधितच व्यक्ती आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडून पण जर मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाहीये तर तुम्ही त्यांच्या थ्रू तुम्ही पुढे का नाही जात? नाही, आता मॅडम बघा, हे 8-10 दिवस थांबणं तर गरजेचं होतं. कारण यांनी सगळ्यांनी सर्वानुमते आमचा ठराव झाला किंवा गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भेटू. परंतु त्यांनी तेही सांगितलं 2 ते 3 दिवसात. सगळे नेते होते, रामशेठ ठाकूर साहेब होते, मी होतो, संजय भाऊ होते, कपिल पाटील होते, संजीव नाईक साहेब होते. सगळ्यांसमोर ठरलं 2 ते 3 दिवसात भेट. 2 ते 3 दिवसात जरी बोलले तरी 1 आठवडा थांबणं आपलं गरजेचं आहे. आता 8-10 दिवस आम्ही थांबलो ना. आता आजपासून आमची भूमिका चालू होईल. तर बघा, असं का आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे ना, राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे, बस ती आमची मागणी पूर्ण करावी. आणि त्याच्यासाठी आम्ही भेटणार ना शिंदे साहेबांना सुद्धा पाहिजे, प्रश्नच येत नाही. तुम्ही जे नाव मग आता त्याला गुमराह नाही बोलू शकत. कदाचित त्यांना तसं समोरून आश्वासन मिळत असेल का आम्ही देतो, म्हणून ते आम्हाला सांगत होते. पण आता त्यांचा तोही विषय संपून गेला. तर आता 8 तारखेचं जर उद्घाटन होतं आणि आता ते जे नोटिफिकेशन निघालं त्याच्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव आलं, तर आता तर ते आम्हाला बोलू पण शकत नाही. नाही, ते होणारच आहे. तुम्ही आता गोवा विमानतळाचा उल्लेख केला. गोवा विमानतळाचं उद्घाटनाच्या अगोदर त्याच्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो ना. अच्छा, आता तुम्ही 7 तारखेचं आंदोलन आहे, एक मिनिट. हे काल जे परमिट 2 दिवस तुम्ही म्हणता की नाही, तुम्हाला नाव दिलेलं आहे. हो, हा, प्रश्नच येत म्हणून आहे नाही. ना, नाही, नाव दिलंय म्हणूनच तर आहे ना. म्हणून तर आमचा आग्रह काय आहे की राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं. तर आमचं आंदोलन त्याच्यासाठीच आहे ना, तर ते नाव आता द्यावं. जे बोललात ना तुम्ही, काल जे परमिशन दिलेलं आहे, परमिशनवर हे नाव दिलं आहे, यांचं नाव दिलेलं नाहीये, नाही. म्हणून हे आंदोलन. हो, बरोबर ना? आहे, बरोबर आहे. कृती समितीचे ते उपाध्यक्ष आहेत, कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील असं आहे. साधू संघाने आणि दुसरं म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की काहीतरी वेगळी नावं देण्याची चर्चा चाललेली आहे, हे सोडून तर कुठली नावं तुमच्या कानावर आलेली आहेत? बघा, आता एक नाव तर मी नाही बोलू शकत, बाकी टाटांचं नाव तर खूप चाललं होतं आणि हे सगळ्यांना सर्वस्वत आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला आधी सांगतो का इथं सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हा आमचा विषयच नाही. त्यांची मागणी दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं, माझी मागणी, आम्ही सगळे प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करतो. आता त्यांची जी रॅली होती कृती समितीची 24 जूनची, त्या रॅलीमध्ये मी सहभागी होतो ना. तर मी सहभागी नव्हतो थोडा. त्याच्या अगोदरच्या पण जेव्हा जासईला कार्यक्रम झाला होता ते मी गेलो होतो. असं काय नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने. आणि बघा, याच्यात माझं तर पहिल्या दिवसापासून स्पष्ट म्हणणं आहे, कुठलंही राजकारण येता कामा नये. कारण अगोदरच मी मुद्दाम जुन्या आठवणी सांगितलं होतं त्यावेळेस की ज्यावेळेस आगरी सेना आमच्याकडे स्थापन झाली त्यावेळेस राजवंश साळवींनी जे काही मेळावे केले होते साळवी साहेबांनी, मला वाटतं घोटीचा मेळावा झाला होता, भाईंदरचा झाला होता, मनीषा नगरचा, लाखोच्या संख्येने लोक होते. पण नंतर त्याच्यात राजकारण घुसल्यामुळं ते समाजाची संघटनाच संपून गेली. तर आता माझी सगळ्यांना एवढी विनंती आहे, तुम्ही बघा, अगोदर मी कुठल्याही नेत्याविषयी मी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही. उलट मागच्या 10 दिवसापूर्वी जेव्हा आम्ही गेलो, बीजेपीचे सगळे व्यासपीठ होतं, मी सगळ्यांचे आभार मानले की चला ह्या निमित्ताने आपण सगळे एकत्रित आलो आहोत. ही सगळ्यासाठी चांगली गोष्ट आहे. असे सगळे संघटित झाले, जे काही अनेक विषय आहेत ना तेही विषय मार्गी लागतील, असा काही विषय नाही. हे जे परमिट तुम्हाला आलं, काय नाव होतं द्यायचं तर त्यांनी मन बनवलं असेल की आम्हाला तेच नाव द्यायचं. मॅडम, काय होतं, काही गोष्टी समजून घ्या, नाही बोलू शकत. एक तर तुम्हाला बोललो, आणि आता असं तर त्यांनी नावच देऊन टाकलं ना, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय झालं विमानतळ, ना? दिलं नामकरण झालं. मॅडम, हा जो तुम्ही म्हटलंय की नाव देऊन टाकलं, या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं गेल्या 4 दिवसापूर्वी श्रीमती जाणीमध्ये चंद्रपूर त्यांनी जे बोललं, पण त्यांनी जे बोलले ते योग्य आहे का? ऑलरेडी ह्या नावाविषयी वादच नाही.
आणि महाराष्ट्र सरकारने एकच नाव पाठवलेलं आहे, बरोबर आहे. मग तरी सुद्धा तुम्ही का देत नाही, का थांबवता, अजून नाही झालं, मग तुमचं म्हणणं काय? वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष का थांबवायचं? बघा अडचण असते, बाबा एक नाही 4 नावं गेल्यात, त्याच्याविषयी चर्चा चालू आहे, कुठलं द्यायचं तरी चालेल, पण राज्य सरकारने एकच नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो काही विषयच नाही ना अडचणीचा. मिळेल तरी आम्ही आंदोलन करणार ना. हा. आंदोलन करणं आमचा अधिकार आहे ना, तो लोकशाहीत अधिकारच आहे आमचा, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करणार. चला हा? आता चाललोय परमिशनला. असा सवाल केलाय उत्तर प्रदेशमधील लोकांना मराठी भाषा कशी समजेल असा सवाल केला तरी काय वाटतं कुठेतरी मराठीचा अपमान आणि या ठिकाणी भिवंडी बघा अबू आझमी साहेब जे बोलले, ॲक्च्युली अबू आझमी साहेबांना माहीत नाही भिवंडीतील आमचे बरेच मुस्लिम बांधव, आमचे तेलुगू बांधव हे खूप चांगली मराठी बोलतात, तुम्ही विश्वास करू शकत नाही एवढी चांगली मराठी बोलतात. आणि अशा प्रकारचं मी अबू आझमी साहेबांना विनंती करेन, कृपया अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य आपण भिवंडीत करू नका. भिवंडी खूप शांत आहे, आम्ही सगळेजण एकदम चांगल्या प्रकारे एकोप्यानं गुण्यागोविंदाने राहतो. असा कुठलाही मिठाचा खडा त्यांनी टाकू नये, ही त्यांनाच नाही तर माझ्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नका जेणेकरून भिवंडीची शांतता भंग होईल. शपथविधीच्या नंतर देखील मनसेच्या स्टाईलने त्यांना धडा शिकवला होता, त्यावेळेस मराठीचा वाद मोठा उकळून आला होता. काय वाटतं येणाऱ्या काळात पूर्ण आता मराठी आणि अमराठीचा वाद आता अशा तऱ्हेने लागतो? नाही बघा, हे मराठी अमराठी वादाचा विषय नाही, पण तुम्ही जिथेही जाल जगाच्या पाठीवर, मी इथून उत्तर प्रदेशला गेलो तर मला हिंदी बोलायला लागेल, मी गुजरातला गेलो तर मला गुजराती शिकायला लागेल, तर शेवटी ती स्थानिक मातृभाषा आहे आणि तशा प्रकारचंच कॉम्प्रोमाइज असतो. हे अशा प्रकारचं वक्तव्य कोण करतात, ज्यांचं राजकारण याच्यावर चालतं, अशी लोक असं वक्तव्य करतात. कल्याणमध्ये एका गांधी इंग्लिश स्कूलने फतवा काढलेला आहे, पाहायला गेलं तर कपाळावरती टिळा आणि टिकली आणि हातात राखी बांधणीवरती बंदी आणलेली आहे. त्यावरती महानगरपालिका आता ॲक्शन म्हणून आहे. वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारे शाळा जर अशा प्रकारचा फतवा काढत असेल तर तुमच्याकडनं त्यांना काय एकंदरीत नाही बघा, अशा प्रकारचं फतवा काढल्याचं मला अजून माहिती नाही, परंतु असा फतवा शाळेतून काढणं हा 100% चुकीची गोष्ट आहे. प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक व्यक्तीने असेल, प्रत्येक त्यांच्या स्त्रियांनी असेल, हे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या धर्माचं पालन करावं, परंतु आपण कुठल्या धर्माला बंधन घालू शकत नाही की अशा प्रकारचं वर्तन असावं, अशा प्रकारचा पेहराव असावा, हे बंधन आपण घालू शकत नाही. आणि तसं काही केलं असेल तर नक्कीच त्या शाळेवर कारवाई व्हावी, मी देखील अशा प्रकारची मागणी करेन.